सकाळी तुळशीला पाणी घालताना म्हणा हे मंत्र, तुमच्या घरात येईल भरभराट. हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या रोपाचे खूप महत्त्व आहे. तुळशीच्या रोपाला माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि असे म्हणतात की भगवान विष्णूंना सुद्धा तुळस खूप प्रिय आहे. तुळशीच्या पानांशिवाय भगवान विष्णूंच्या पूजेचा प्रसाद अर्पण केला जात नाही. असे म्हटले जाते की तुळशीला पाणी घालणे खूप शुभ मानले जाते आणि त्यामुळे घरात सकारात्मकता येते. तुम्हाला हे माहीत आहे का? तुळशीला पाणी घालताना एका मंत्राचे पठण करायचे असते. हा मंत्र कोणता आहे याची सविस्तर माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धार्मिक ग्रंथानुसार जर तुळशीला पाणी घालताना ओम ह्या मंत्राचे 11 वेळा 21 वेळा जप केला तर वाईट नजरेपासून बचाव होतो. त्याचबरोबर घरात धन व धान्य यांची वृद्धी होते. भगवान विष्णूंच्या पूजेला तुळशीची पाने अर्पण करण्यासाठी तुळशीची पाने तोडताना ओम सुभद्राय नमः, माता तुलसी गोविंद हृदयानंद कारेणी नारायणनास्य पूजार्थ चिन्नोमी त्वा नमोस्तुते या मंत्राचा जप करावा. यामुळे पूजेचा दुहेरी फायदा होतो. जीवनात सफल किंवा यशस्वी होण्यासाठी महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी आधिव्याधी हरा नित्य तुलसीत व नमोस्तुते या मंत्राचा जप करावा. जर कोणाला वाईट नजर लागली असेल तर त्याच्या डोक्यावरून पायापर्यंत 7 तुळशीची पाने आणि 7 काळी मिरीचे दाणे 21 वेळा उतरवून घ्या आणि ते नदीच्या वाहत्या प्रवाहात सोडून द्या. त्यामुळे वाईट नजरेपासून बचाव होतो. आपल्या हिंदू धर्मात संध्याकाळी तिन्ही सांजेला तुळशीसमोर दिवा लावण्याची प्रथा आहे. तुळशीची पूजा करताना शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावावा. त्यामुळे तुमच्या घरातील सकारात्मकता वाढते आणि घरात सुख समृद्धी नांदते. हिंदू धर्मात तुळशीच्या वनस्पतीला खूप मोठे महत्त्व आहे. असे म्हणतात की भगवान विष्णूचे अवतार श्रीकृष्ण यांनी तुळशीला पृथ्वीवर आणले. तुळशीच्या पानांशिवाय कृष्ण नैवेद्य सेवन करत नाहीत. भगवान विष्णूंना तुळशीचे पाने घालताना त्यात चंदन मिसळा. त्यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि घरात सुख समृद्धी येते. आता जाणून घेऊया तुळशीचे काही नियम. तुळशीची काही नियम आहेत. त्याचे पालन करणे बंधनकारक असते. त्या नियमांचे अचूक पालन केले तर तुळशी, विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा कृपाशीर्वाद तुम्हाला कायम लागतो. म्हणून अनावधानाने देखील तुळशीच्या रोपाबद्दल पुढील चुका करू नका. तुळशीला रविवारी आणि एकादशीच्या दिवशी पाणी घालू नका. सोमवारी एकादशी असेल तर हे दोन्ही दिवस सलग येत आहेत. त्यामुळे 2 दिवसात तुळशीचे रोप मान टाकणार नाही अशा बेताने ठिबक सिंचन सदृश्य सोय करून ठेवा. या दिवशी पाणी न घालण्याचे कारण, या दोन्ही दिवशी तुळशीला माता भगवान विष्णूंसाठी व्रत करते, उपवास करते अशी श्रद्धा आहे. त्यामुळे या दिवशी तुळशीला पाणी घालून तिचे व्रत भंग होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. तुळशीला जास्त पाणी घातले तर ती मरते. आपले पूर्वज रोज तुळशीला पाणी घालत होते, पण तेव्हा घरादारात तुळशीचे वृंदावन असायचे. मोठ्या वृंदावनात पेलाभर पाणी सहज सोसले जात असे. परंतु आपण लावलेले रोपटे छोटेसे असते आणि त्यावर पाण्याचा मारा केला तर ती मरते. म्हणून तुळशीला सुरुवातीला व्यवस्थित पाणी घातल्यानंतर रोज माती भिजेल एवढेच पाणी घाला. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन छानशा व्हिडिओसोबत आपण पुन्हा नक्कीच भेटू. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.